या मॅच समार्थ मॅच. चला लगेच आपण भाऊ बरोडे आपण देखील या. कॅश प्राइज तुमच्याकडनं तुम्ही देखील या. चला लवकरात लवकर या आपण. मयूर मेहर या मॅच समार्थ मॅच. यस मान्यवरांना विनंती आपण मुख्य टॉस बॉक्स मध्ये यायचं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हे आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅच समार्थ मॅच. बाळूदादा बोराडे आपल्यापर्यंत आपण देखील या. यस खरं तर आयोजकांच्या माध्यमातून एक सुंदर ट्रॉफी, तदनंतर देवदाजी भगत, चेतनजी भगत यांच्याकडनं कॅप आणि रुई ऑप्टिशियन शंकर विषय यांच्याकडनं एक गॉगल, प्रकाशजी शिंगटे साहेब त्यांच्या साथील बाळरामजी भगत साहेब आणि आमचे निकीजी सुभाष मेहर साहेब यांच्या तिघांच्या शुभ हस्ते आपण देतोय मार्दमाचा किताब. मान्यवरांना विनंती आपण नक्कीच मयूर फक्त एक मिनिट थांबायचं. मान्यवर आपण नक्कीच व्यासपीठावरती विराजमान व्हा. निखिलजी मेहर साहेब आपण थांबायचं कारण त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. निखिलजी सुभाष मेहर यांच्याकडनं मयूरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि बाळूदादा बोराडे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. येस बाळूदादा आपण या. त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. निखिलजी सुभाष मेहर साहेब यांच्याकडनं 1000, तर बाळूदादा बोराडे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज ते म्हणजे मयूरसाठी. ऋतिक आपण देखील यायचं आपल्यासाठी. बाळूदादा बोराडे यांच्याकडनं 500 आणि निखिलजी मेहर यांच्याकडनं 500 असं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खरं तर शेवटच्या बरोबरती 2 धाबा तुम्ही ठोकल्या त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मयूर आपण या. फक्त 2 मिनिटं आपण संवाद साधू. मयूर आज समोर एक मोठा संघ होता मुळगाव संघ, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायची होती. पहिल्या सत्रामध्ये धाबा भरपूर बनल्या होत्या. त्या धाबाचा पाठलाग करत असताना सनी राणे थोडासा बॅकफुटवरती होता. तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं ज्यावेळेस सगळं अडचणी सापडला होता? संघाला रनांची गरज होती आणि 2 मॅच खेळलो. ते पाषाणला खेळलो आम्ही, तर तिथं मी दोन्ही मॅचला 0वर आऊट झालो. आणि आता या वांगणीला खेळलो, तिथं पण काय परफॉर्मन्स झाला नाही. आणि असं घरून निश्चय करून आलो होतो का इथून मुलगाबरोबर मॅच जिंकायचीच. खरं तर मोकाच्या निर्णयाने धोक्याची घंटा वाजली होती एरंदर संघासाठी जेव्हा तुझा नक्कीच विकेट त्यांनी संपादित केला. शेवटच्या बरोबर 2 धाबाची गरज होती. किती विश्वास होता ऋतिकवरती आणि खास करून या मोकाच्या निर्णयाने ऋतिकला मैदानाच्या आतमध्ये कोणी पाठवलं? चंदू आपला कॅप्टन, त्याने ऋतिकवर भरोसा दाखवला आणि ऋतिकने ते सार्थ करून टाकवलं. खरं तर नेहमीच आपण पाहतोय सलामीसाठी चंदू येत असतो, परंतु तो थोडंसं इंजर्ड आहे, दुखापतग्रस्त आहे. त्याची कमी तुम्हाला किती भासते की तो मैदानावरती 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या क्रमांकावरती येतोय? चंदू पण चांगला ओपनर आहे आणि तो चांगला खेळतो आणि पुढे पण चांगला खेळेल तो. थँक्यू सो मच. अजून एक चांगला सामना इथे मात्र सुरुवात होत असताना या दरम्यान आमचे उत्कृष्ट धावपटू खरं तर तुम्ही पाहू शकता मनोज नामदेव ठाकरे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालंय. बहुधा आपण व्यासपीठावरती बसायचं. मी विनंती करेल मनोज ठाकरे आणि सुमित जमदारे आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर मनोजला तुम्ही पाहू शकता याच्या माध्यमातून नक्कीच जयपूरची स्पर्धा त्यांनी गाजवली. प्रथम क्रमांकाचं गोल्ड मेडल त्याने पटकावलं. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर नेपाळ काठमांडू जिथे जाऊन त्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. तोच खेळाडू आपण पाहतोय नक्कीच आमचा मनोज ठाकरे आणि त्याच्या साथीला सुमित जमदारे यांचा शुभागमन झालं. हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फिल्डरसाठी शूज लाभले ते आमचे श्रीधरजी बैकर साहेब, त्यांचं इथे मात्र शुभागमन झाले. त्यांच्या साथीनं योगीजी मराठे त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद राहुलजी चव्हाण. जाऊया मागच्या दिशेने सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला श्री गणेश माणिकविली आणि दुसऱ्या बाजूला जांताराच्या बदलापूर. या 2 टीम मध्ये अतिशय तितडीची लढत होईल यात मात्र शंका नाही. सेकंड राऊंडचा पहिला सामना आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणिकविली यांच्या वतीनं. आखो टप्पाचा बॉल यावेळेस आपण पाहतो त्याच्यावरती केला पलटवार. फटका अत्यंत चांगला पाहायला मिळाला, परंतु नो बाउंस लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्जल स्थळावरती चेंडू लँड होत असताना आपण पाहतो 2 धावा जरूर मिळाला. दीपेश आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुढे एकदा जॉईंट होतात. लंच ब्रेक नंतर दीपेश तुमचं स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर डॉट आला आणि आता मात्र दुहेरी धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज हेमंत मराडे, स्ट्राईक एंडला इरफान.
राऊंड विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेन गुड लेंथ वरून चेंडू अगदी टेक ऑफ झाला. सरळ एसटी रक्षक कुमार नवलेच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपण पाहतोय. अत्यंत दिमागदार पद्धतीने हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तितकंच दिमागदार खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघाचा आजच्या दिवसामध्ये राहिलाय कारण सर्व सामने हे अतितटीचे आपण पाहिलेत. ऑन साइडला फुल टॉस होता त्याला कन्वर्ट केलंय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक राज गडगेला तुम्ही पाहताय खऱ्या अर्थाने त्याने आज प्रत्येक प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली आहेत. अवघ्या एका धावेचं षटक याच राज गडगेने हाताळलंय. तो राज आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी पंचांच्या बाजूनं क्षेत्ररक्षण करत असताना संघाची धाबा संख्या आपण पाहतो. प्रथम बॅटिंग करते टीम बदलापूर 5 धावा. जगदीश दादा स्मृती चषक 2024 चे शानदार पर्व आहे. राऊंड विकेटने खोलवर टप्पाचा बॉल अक्षरशः खोदलाय. बॉल चालला वाईड लॉंग ऑनला गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा इथे मिळतील 4. प्रथम बॅटिंग करत असताना टीम बदलापूर संघाला याच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मानकुली गावाची मॅच नक्कीच आपण पाहतोय त्या संघाची मॅच आहे. अर्थातच आज मानकुली गावामध्ये कर्फ्यू लागला असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 संघ आमने सामने पाहायला मिळतात. त्यांच्या अगेन्स्ट जय जाणता राजा बदलापूर. नक्कीच आपण पाहतो हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खऱ्या अर्थाने आज आम्हाला दीपेश सांगतायत की गावामध्ये कोणता शॉप चालू नाहीये. आज कर्फ्यू जणू काय महाराष्ट्र बंद जसं असतो तसं आज मानकुली बंद आहे. धावा संख्या धावफलकावरती पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज राज गडगे राईट आर्म राऊंड विकेटने फुल टॉस बॉल होता त्याला कन्वर्ट केलंय अगदी स्क्रीन समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ इट का आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमा पार. धावा इथे मिळतील पूर्णपणे 6. ठोकलाय षटकार. बदलापूर संघाला यावेळेस कव्हरच्या दिशेने व्हॉट अ शॉट कॉपी बुक स्टाईलने बॉल चाललाय. यावेळेस सीमारेषे बाहेर वाईडिश लॉंग गॉफला बीट करत असताना आणखीन एक धमाका राज गडगेच्या विरोधात. ठोकलाय षटकार. सागर देशमुखच्या बॅटमधून मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब याच फलंदाजाच्या नावावरती होता आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय चांगला स्टार्ट दिलाय जाणता राजा बदलापूर संघाला. 2 धमाकेदार फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकाराला जाणे आता इथे नक्की स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या आम्हाला दीपेश सांगतात 22. 22 धावा धावफलकावरती. धावा संख्येचा ग्राफ जर आपण पाहिला तर आता भन्नाट वेगाने पुढे सरकतो. पहिल्या षटकामध्ये आले 9 आणि आता त्याच राज गडगेच्या विरोधात ज्याने एका धावेचं षटक हाताळलं होतं त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलंय. षटक क्रमांक या अगोदरचा संघ वेगळा होता. तिथे ओम कोंडेश्वर भोज पाहायला मिळाला परंतु आता जाणता राजा बदलापूर संघ आहे हेही विसरून चालणार नाहीये श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुरीला. कारण षटक क्रमांक 2 चालू असताना संघाची धावा संख्या 22 वरती पोहोचली आहे. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. खेळाचं हे पहिलं सत्र तुम्ही पाहताय आणि या पूर्वार्धामध्ये या मॅचचा आनंद घेणारे आमचे सर्व तमाम लाडके प्रेक्षक वर्ग. फुल टॉस बॉल ऑन साइडला कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु यावेळेस त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतील 4.
4-4. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकिवली आयोजित बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जगदीश स्मृती चषक 2024 चा हा थरार आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने जगदीश दादा मराडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तब्बल 51 वर्ष या स्पर्धेचं तुम्ही पाहताय. 50 वर्षाचा अविरत प्रवास तुम्ही पाहिलाय श्री गणेश क्रिकेट संघ माणिकिवलीचा आणि 51व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जगदीशप्पा मराडे यांच्या स्मरणार्थ 2 जानेवारी ते 5 जानेवारी हा क्रिकेटचा थरार तुम्हाला याच क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झालंय. धावत संख्या धाव फलकापती करंट रन रेट 11च्या सरासरीने 22 धावा. बॅटिंग करत असताना 26 धावा 13च्या सरासरीने आपण पाहतोय. कारण शेवटच्या अंतिम बॉलवरती याला चौकार आणि तिथून धावांचा भोग या ठिकाणी वाढताना पाहायला मिळाला जांताराच्या बदलापूर संघाचा. याच दरम्यान आमच्या मंचावरील जे मान्यवर या मॅचचा आनंद घेतात सर्वांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. खऱ्या अर्थाने अभिमानास्पद कामगिरी करणारा आपल्या बदलापूर वासियांची मान अभिमानाने उंचावणारा एक खेळाडू आपल्यामध्ये जॉईंड आहे. अर्थातच आंबेशिव गावचा सुपुत्र कुमार मनोज नामदेव ठाकरे ज्याने नेपाळ काठमांडू या स्पर्धेमध्ये अगदी धावण्याच्या स्पर्धेमध्ये 400 मीटर रनिंग रेस मध्ये प्रथम क्रमांक त्याने पटकावला असा कुमार मनोज नामदेव ठाकरे त्याचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. हार्दिक मनपूर्वक स्वागत मनोज. आपलं अत्यंत सुंदर अगदी आपण पाहिलं तर शांत स्वभावाचा खेळाडू आहे. अभिमानाची इथून मात्र स्पर्धा खेळत असताना त्याने आपला अभिमान या ठिकाणी दाखवून दिलाय. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक बिग वे लॉंग वे षटका. पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपयाची धनराशी. तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000. जे आदरणीय तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अध्यक्ष अग्री समाज उन्नती मंडळ आदरणीय दिलीपदादा बैकर व आदरणीय समाजसेवक सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्या वतीने देण्यात आलं. त्यांचा मनपूर्वक आभार. अगदी आपण मला तर अनेक दानशूर दाते या स्पर्धेला लाभलेले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार. श्री गणेश क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ माणकिवली यांच्या वतीने षटक क्रमांक 3 चालू आहे. प्रशांत भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली मागे चाललाय. अष्टांच्या पाठीमागे शॉट थर्डमॅनला खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त धावा नाही आहेत. कदाचित आपण पाहतो क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक क्षेत्ररक्षकाला अफाट मेहनत करावी लागते. चेंडूवरती येणं वाकणं उचलणं फेकणं या अत्यंत महत्वाच्या 4 क्रिया कराव्या लागतात आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न करते टीम माणकिवली संघ धावा वाचवण्याचा. गोलंदाज प्रशांत भोईर स्ट्राईक एंडला सागर. ऑन साइडला आपण पाहतो बॅटच्या टो एंडला लागून बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. धाव इथे मिळते. सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इरफानचा परंतु नकार येतोय. कदाचित सागर देशमुख हे सांगतायत की इथून मात्र आपण पाहतोय दमछाक झाली आहे. धावा प्रचंड वेगाने त्याने जमा जरूर केले. 35 वरती पोहोचलाय तो जांताराच्या बदलापूर संघाची धावा संख्या आपण पाहिलं तर एकंदरीत तिसरं षटक प्रगती बर्तावरती असताना बिनबाद 35. शेवटचा अंतिम बॉल आक्रमक पवित्रा घेतला. मी तर म्हणेन एक चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करते टीम जांताराच्या बदलापूर. यानंतरचा सामना जय भवानी शिरगाव आणि त्याला फाईट करेल. ऑन साइडला फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. अंपायर सिग्नल. दॅट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. बॉल वरती आपण पाहतो शेवट देखील गोड केलाय या षटकाचा तो जांताराच्या बदलापूर संघाने. नेक्स्ट मॅच जनमन एरन झाड आणि त्यांना फाईट करेल जय भवानी शिरगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहिला पण टॉस साठी यायचं. सागर इरमाळी आणि सनी राणे
दोन्ही संघनायकांना विनंती राहील चालू सामन्याच्या बद्धांतराला आपण टॉससाठी यायचंय. षटक क्रमांक 3 संपन्न झालं. धावसंख्या धावफलकावरती 41. अत्यंत सुंदर बॅटिंग केली आहे. जर खेळ आवडला असेल सागर देशमुखचा आणि त्याच्या साथीने इरफानचा तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही. डगआउट मधून जरूर दात मिळते. 41 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक आता आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आहेत गोलंदाज टीम मानकुलीच्या वतीनं निलेश मराडे, कुल कॅप्टन, ज्याच्या नावाने कित्येक वेळा संघ ओळखला गेला आणि तोच खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना निलेश मराडेला आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक. धावा इथून मात्र रोखल्या जातील का? कारण मानकुली संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदररित्या एक रोमहर्षक विजय त्याने मिळवलाय. परंतु याही सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये एक चांगल्या दर्जाची खोलवट टप्प्याची फलंदाजी तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. मग सलामीला येत असताना पंकज बोले, त्याच्या साथीने प्रशांत भुईरला तुम्ही पाहता. त्यानंतर आपण पाहिलं तर ललित मराडे, हेमंत मराडे असे अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला याही संघामध्ये पाहायला मिळतील. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम 6 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. चला लगेचच विनंती राहील की 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांच्या मॅचसाठी तुम्हाला केवळ 20 मिनिटं आयोजकांच्या वतीने देण्यात आलेत, हे लक्षात असू द्या. शेवटचं अंतिम षटक आमचे ऑफिशियल पंच निरंजन साबंत सर एसपी पॅनलचे. अगदी आपण पाहतो सुभाष पाटील यांच्या खांद्याला खांदा लावत असताना एक अत्यंत चांगल्या दर्जाची भूमिका ते निभावतात. त्यांच्या साथीनं कल्याणची आणबाईशान आमचे ऑफिशियल पंच फिरोज खान सर, हे आमचा VIP डायस तुम्ही पाहतात. कुमार मनोज नामदेव ठाकरे त्यांच्या साथीनं राहुलजी चव्हाण जे या स्पर्धेला लीड करतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गावदेवी अंबेशिव संघाचा सलामीवीर खेळाडू सुमित जमदरेला तुम्ही पाहतात. अनेक मान्यवर आमच्या मुख्य अतिथी कक्षातून या बादचा आनंद घेताना आपण पाहतोय. अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतो दीपाली पार्क एन कडून निलेश मराडे तयार. राईट आर्म राऊंड विकेटने हा देखील षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना भरपूर मार प्रत्येक गोलंदाजावरती पडलाय. जर हेमंत मराडेचा अपवाद वगळला तर दोन्ही षटकांमध्ये दुहेरी अंक आपण जरूर पाहिलाय. अंतिम षटक गोलंदाज निलेश मराडे तयार. स्ट्राईक एंडला सागर देशमुख, विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू. पहिलाच बॉल स्वागत केलं निलेश मराडेचं देखील पाहावं लागेल. बॉल चालला स्क्रीनच्या वरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गेंद आई स्लॉट में, उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. 6 रनों के लिए बिग हिट षटकार. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत. निलेश मराडेला देखील आसमान दाखवले. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहिले अगदी पहिल्याच बॉल वरती सांगत असताना सागर देशमुख स्वागत से करेंगे सबका स्वागत. 47 धावा धाव फलकावरती 47. या सनी राणे टीम एरनझडचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतात. जय भवानी शिरगाव संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी येतात. अगदी या षटकानंतर आपण मान्यवरांच्या शुभाचे टॉस करणार आहोत. गोलंदाज निलेश तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडीला चेंडू अदळतोय तोपर्यंत कोणत्या प्रकारची या ठिकाणी धाव नाहीये. अगदी आपण पाहतो कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, आता कमबॅक करतात गोलंदाज निलेश मराडे. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलंय. स्लॉगरचं षटक. याही षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न टीम बदलापूरचा राहील, परंतु मानकुली संघ देखील धावा रोखण्यासाठी प्रयत्न जरूर करेल. या शेवटच्या अंतिम 4 चेंडूंमध्ये 47 धावा, एक चांगली धावसंख्या या 4 षटकांच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला आणखीन एक दर्जेदार बिग हिट षटकार आपण पाहतोय. बॉल चालला ऑन साइडला, जणू काय वाऱ्याशी वार्तालाप करत जाणारा हा देखील चेंडू आपण पाहिलाय. सीमा पार ठोकलाय षटकार. अगदी षटकार आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये चौफर बाजूने सागर देशमुख बॅटिंग करतायत. कोण विसरेल सागरला. मागच्या मॅच मध्ये जो सामनावीराचा पुरस्कार त्याने उचललाय आणि आता बॅटिंग करत असताना कमालीची अत्यंत सुंदर धमाल बॅटिंग त्याने केली आहे.
मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 50 अप. 53 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय या धावसंख्येचा उच्चांक आपल्याला सेकंड राऊंड मध्ये पाहायला मिळाला आहे. गोलंदाज सज्ज निलेश ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह. फटका अगदी सरळ रेषेमध्ये चालला. अमरीश येतात बॅकअप साठी. चांगली फिल्डिंग. वेल जज या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला अमरीश मराडेचा. या मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने 55 वरती पोहोचलाय तो जांताराच्या बदलापूर संघ. काय बॅटिंग करते. नेक्स्ट मास्ट मला पाहायला मिळेल. पुनश्च एकदा आपण पाहतो प्रेक्षकांची वाढती गर्दी. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जिथे प्रेक्षकांचं महापूर तिथे आमचं कुळगाव बदलापूर हे आम्ही सातत्याने सांगत असतोय. आणि या क्रीडानगरीमध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची अफाट गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी फलंदाज झाला बाद. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येईल. सागर देशमुख. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि अंतिम बॉल फेस करण्यासाठी दाखल झाला जिहाद मैदानाच्या आतमध्ये. जिहाद देखील एक आक्रमक शैलीचा खेळाडू आणि आता आपण पाहतोय वनडाऊनसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परंतु शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी तो फेस करेल. धाबा धाव फलकावरती 55. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहणार आहोत. गोलंदाज निलेश मराडेचा अंतिम षटकातील अंतिम चेंडू. अद्यापपर्यंत 14 धावा. पहिल्या षटकाचा अपवाद वगळला तर दीपेश आम्हाला सांगतात प्रत्येक गोलंदाजावरती मार पडलाय. यावेळेस इथे आपण पाहतोय कॉटन बॉल करण्याची संधी आहे निलेश मराडेला. परंतु शेवटच्या क्षणाला झेल या ठिकाणी झाला ड्रॉप. जजमेंट थोडस चुकीचं राहिलंय आणि यावेळी 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचले ते 57 वरती आणि 58 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 24 बॉल मध्ये. टीम श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघासमोर. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया जिथे दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस आपण करू दोन्ही टीमच्या दरम्यान. जर्मन एरंदाड विपक्ष जय भवानी शिरगाव. मी पंढरी भोईर साहेबांना विनंती करतो आपण आपला शुभ हस्ते आम्ही करूया टॉस. पंढरीजी भोईर आपल्यास विनंती आपण आपला शुभ हस्ते आम्ही करतोय नाणेफेकीचा कौल. पुन्हा एकदा जय भवानी शिरगाव विपक्ष जय हनुमान एरंजाळ या 2 टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. दोन टीमचे कॅप्टन आले. एका बाजूला तुम्ही पाहताय खरं तर प्रथमेश तुपे तर दुसऱ्या बाजूला सनी राणे. हेडचा कॉल आणि आता आलाय टेल. टॉस जिंकला टीम जय भवानी शिरगाव संघाने फक्त निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला. आमंत्रित केलं पुन्हा एकदा टीम जय हनुमान एरंजाळ संघाला बॅटिंगसाठी आणि मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेन श्रीधरजी बैकर साहेब आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती बाळारामजी भगत साहेब आहेत त्यांचा शुभ सन्मान करायचा या स्पर्धेच्या माध्यमातून. माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण बाळारामजी भगत साहेबांना शुभ सन्मानित करायचा. खरं तर पहिल्या दिवसापासून अमोलजी बैकर साहेब आणि हर्षदजी बैकर साहेबांनी सांगितलं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे आणि प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि त्या रकेश शब्दाचं आम्ही देखील पालन करत असताना श्रीधरजी बैकर साहेबांना तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरसाठी शूज लाभले त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय बाळारामजी भगत साहेबांचा यथोचित मान सन्मान. माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण बाळारामजी भगत साहेबांना सन्मानित करतोय. खरवेगावचे उद्योजक समाजसेवक त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर मी विनंती करेन प्रकाशजी शिंगटे साहेब आपण देखील आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. मी विनंती करेन श्रीधरजी बैकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी शिंगटे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा.
भरपूर चांगली लढत मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. घरच्या मैदानावरती टीम श्री गणेश क्रिकेट संघ बाणकिवली तर दुसऱ्या बाजूला जामताराचा बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान आज घरच्या मैदानावरती यजमान संघ पाहुण्या संघाची खातेदारी करेल का की पाहुणा संघ येथे मात्र वर्चस्व निर्माण करेल थोड्याच वेळात आपल्याला कळेल. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण अशा एका खेळाडूचा शुभ सन्मान इथे करतोय. खरं तर ज्याने अंबेशू गावाचं नाव जगाच्या उंच शिखरावरती नेलं, थेट नेपाळ काठमांडू इथे जाऊन ज्याने धावण्याच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भरपूर चांगलं कार्य केलं, ज्यांनी मात्र नेपाळ काठमांडू इथे गोल्ड मेडल पटकावलं प्रथम क्रमांक जिंकत असताना. तदनंतर आपण पाहिलं तर जयपूर इथे जाऊन ज्याने मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गोल्ड मेडल, आणि दिल्ली येथे ज्याने मात्र सुवर्ण मेडल ज्याने पटकावलं तो खेळाडू मनोज नामदेव ठाकरे. त्याला देखील शुभ सन्मान आपण या मंचावरती करू. मी विनंती करेल अमोलजी बाईकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मनोज नामदेव ठाकरे या खेळाडूचा शुभ सन्मान करायचा. एक जबरदस्त धावपट्टू ज्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असाल, ज्याने अंबेशू गावाचं नाव जगाच्या उंच शिखरावरती नेलं. एकदा जोरदार टाळ्या मनोज नामदेव ठाकरेसाठी. पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया खास करून मनोजला, कारण तो आता थोड्या दिवसात श्रीलंका इथे रवाना होतोय आणि त्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. ऑल टू यू कमेंट्री बॉक्स. संजय भाऊ कराळे साहेब यांच्याकडनं सलग जे 3 षटकार कोणताही खेळाडू मारतोय टीम मानकिवली संघ, तर त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. गोलंदाज आहेत विलास आणि स्ट्राइक इन फलंदाज पंकज भोले. ऑन स्ट्राइक 58 धावा बनवायचे 4 षटकांमध्ये. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पहिल्यांदा खाली जातोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येतो हा डॉट बॉल. पहिला चेंडू खूप चांगला लेंथ वरती पिचिंग केलाय गोलंदाज विलासने. पहिल्या मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये तोच गोलंदाज विलास आपण पाहतोय. स्ट्रायकर गोलंदाज आहे तो म्हणजेच जानतराच्या बदलापूर या टीमचा. ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. सो मच. धावसंख्या 4. या चौकाराने श्री गणेश होते. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, कॉटन बॉलची संधी आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश मानकिवली या टीमची रन मशीन पंकज भोले. बॅक टू द पवेलियन. श्री गणेश मानकिवली या टीम साठी सुवर्ण संधी येते. कोणत्याही खेळाडूने जर अर्धशतकीय खेळी साकारली तर पेट्रोल बाय अर्थात निलेश कालेकर आणि सुनील देवाडिगा यांच्याकडून पारितोषिक आहे एकूण 5000 रुपयांचं. धावसंख्या आहे 4. न्यू बॅट्समन येतोय सिक्सर किंग वेल फिनिशर ललित.
लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. ललित मराडे 0 बाद. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज विलास. ज्या विलासने पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 7 धावांचं षटक फेकलं होतं. तोच विलास आपण पाहतोय याही सामन्यामध्ये इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक बॉल आहे. शॉर्ट ऑन पुल गेलाय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. सोमा धावसंख्या 10. हेमंत ऑन स्ट्राइक. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे दीपक ने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज हेमंतचा खेळ लागतोय. हा तिसरा धक्का. श्री गणेश मानकिवली या संघाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 3 बाद 10. बनवायचे धावा 58. 4 षटकांमध्ये 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. आमच्या दिलीप बैकर दादाच्या नावात दम आहे रे. 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 थँक्यू सो मच. डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय दिलीप शेठ बैकर साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 16.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. कुणाल पेनकर येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये कुणाल पेनकरचं. जानता बदलापूर या टीमचा एक स्टार गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइकिंगला फलंदाज प्रशांत भोईर ऑन स्ट्राइक. क्या बात आहे. लाईन नक्कीच चुकीची आहे हे सांगत असताना पंच निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल मिळते. अवांतर धावसंख्या 1 पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावांची अजूनही गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक. अमरीश मराडे आणि प्रशांत भोईरला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. यंग टॅलेंटेड फलंदाज प्रशांत ऑन स्ट्राइक. क्या बात है. परफेक्ट यॉर्कर. बॅक टू द बॉलर खेळतायत. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 11 धावा. श्री गणेश मानकिवली या टीमचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. मानकिवली या टीमला सपोर्ट करतायत. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस. धावबाची संधी. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. प्रशांत भोईर बॅक टू द पवेलियन. सांघिक यश मिळत आहे जानता राजा बदलापूर या संघाला.
मच कुमार येतोय नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती. संघ अडचणीमध्ये सापडलाय श्री गणेश मानकिवली संघ या सामन्यामध्ये. 16 चेंडू शिल्लक आहे. 47 धावांची अजूनही गरज आहे. समीकरण थोडस महाग झालंय, थोडस कठीण झालंय, परंतु अशक्य नाहीये. त्यासाठी तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. आघाडीचे 4 महत्वाचे फलंदाज गमावलेत, ते म्हणजे श्री गणेश मानकिवली या टीमने. संघ थोडासा बॅकफूट वरती आलाय, कारण की गोलंदाजी खूप चांगली होती. जानता राजा बदलापूर या संघाच्या माध्यमातून यजमान विपक्ष पाहुणे. हा सामना सुरू आहे. बॅटची कडा गलीमधून हा चेंडू येतोय. शॉट थर्डमॅनला मिळते एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 बाद 12 ही धावसंख्या आहे. 15 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू जाईल काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. वरती आहे 16. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 14 चेंडू शिल्लक. 14 चेंडू आणि बनवायच्या धावा 42. या मॅच मध्ये श्री गणेश मानकिवली या टीमला व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी या सामन्याचा आनंद घेत आहेत. हाफ ट्रॅकर आहे. अप्पर कट केलं. मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडीशी दूर आहेत झेल पासून. मिळतील 2 धावा. तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कुमार नवले आणि फलंदाज अमरीश मराठे मध्ये खूप चांगला तालमेल, खूप चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळत आहे. आणि या 3 धावा पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन सीमारेषेवरती. मिळते 1 धाव. आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे श्री गणेश मानकिवली या टीमची 4 बाद 20. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. तो कशाचा कम नाही रे. तो कशाचा कम नाही रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते. थँक्यू सो मच. खूप चांगलं ग्राफिक्स आपण पाहतोय. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. रोशन फराड असतील, सागर फराड आणि त्यांची संपूर्ण टीम. ऑफिशियल कॅमेरामन भावेश ठाकरे, ओमकार कालोखे आणि नीरज फराड ही त्यांची संपूर्ण टीम आहे. ओमसाई MTC लाईव्ह
12 चेंडू आणि बनवायचे धावा 38 या मॅच मध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठी फटके आले तर मानकिवली संघ कमबॅक करेल आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल जाणता राजा बदलापूर संघ. नवीन गोलंदाज प्रितेश, ज्या प्रितेशने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच येतोय गोलंदाजी करण्यासाठी. प्रितेश या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज कुमार नवले ऑन स्ट्राइक. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. वाईड बॉलचा इशारा देतो धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता गोलंदाज प्रितेशने आणि येतोय हा वाईड बॉल. 12 चेंडू शिल्लक आहे. 37 धावांची गरज या मॅच मध्ये. यावेळी फटका चांगला आहे. लॉफ केला चेंडूला, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय कुमार नवलेच्या बॅटमधून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उदय मराठे साहेबांचं आगमन झालेलं आहे. LBW ची अपील उचलून धरलीये. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. कुमार नवले बॅक टू द पवेलियन. तो मॅच न्यू बॅट्समन येतोय रोहित. 5/27 ही धावसंख्या आहे. फुलटॉस चेंडू आहे. बॅटची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन आणि गलीमधून सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिळतील या चेंडूवरती 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोहित आणि फलंदाज अमरीश मध्ये धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण. 100% एफर्ट, 100% प्रयत्न केले होते आणि प्रयत्नांना मिळते यश आणि 1 धाव वाचवली. धावसंख्या 30 जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे श्री गणेश मानकिवली या संघाने. 8 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत श्री गणेश मानकिवली या टीमसाठी. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केलं होतं. चेंज ऑफ पेस आणि मिळते एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहे. दडपण आहे, दबाव आहे फलंदाज अमरीश आणि फलंदाज रोहित वरती. कारण की 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 25. ऑनसाइडला खेळता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेगला 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. श्री गणेश मानकिवली या संघाची 6वा फलंदाज गमावलाय. मानकिवली संघाने 34 या धावसंख्येवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 6/34.
जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज. आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. जर इथून अमरीशने हा सामना जिंकून दिला तर नक्कीच इथले प्रेक्षक अमरीशला विसरू शकत नाहीयेत, कारण की 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 24. या मॅच मध्ये चेसिंग कंपल्सरी आहे. गोलंदाज दीपक येतोय या अंतिम षटकामध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी हिट, ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराने विजयाच्या आशा पल्लवित केल्यात मानकिवली या टीमच्या फलंदाज अमरीश मराडेने. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा तो वाईट बॉल. अवांतर धाव मिळत्या धावसंख्या 41 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. फुल टॉस, बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मिड विकेट सीमारेषेवरती धावबाची संधी असेल. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. राज गडगे बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे, 16 धावांची गरज. क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पूर्णपणे सरप्राईज केले या चेंडूवरती फलंदाज अमरीश मराडेला. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. गुडलेन स्पॉट वरून टेकअप झाला चेंडू आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. येतो हा डॉट बॉल. 3 चेंडू शिल्लक 16 धावांची गरज. यावेळी बॅकफूट लाईव्ह स्क्वेअर कट. लाजवाब स्ट्रोक पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 2 षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. श्री गणेश मानकिवली या टीमला गुणवत्ता ठासून ठासून भरलीये. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 12 या मॅच मध्ये. श्री गणेश मानकिवली या संघाला. दोन चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अमरीश मराडे ऑन स्ट्राइक. यावेळी फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. टिपला झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अमरीशचा खेळ लागतोय. अजून एक धक्का श्री गणेश मानकिवली या टीमला. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 1 चेंडू शिल्लक
जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. सो मच. एक चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज आहे. निलेश मराडे ऑन स्ट्राइक. गतीमध्ये परिवर्तन आणि आलाय हा डॉट बॉल. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय जाणता राजा. बदलापूर या संघाने सलग 2 सामने जिंकलेले आहेत आणि या स्पर्धेच्या जगदीश स्मृती चषक 2024च्या थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन